सुप्रीम कोर्टाच्या एका कमेंटपासून सुरुवात झाली. सोशल मीडियावर मीम्स आले, मग एक व्यंगात्मक हॅशटॅग ट्रेंड झाला आणि काही दिवसातच त्याचं रूपांतर झालं एका अशा चळवळीत. त्याची चर्चा आता सोशल मीडियासोबतच राजकीय वर्तुळात, मीडियामध्ये आणि अगदी उपराष्ट्रपतींच्या भाषणातही होते. या चळवळीचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी आणि आता या चळवळीचा फाउंडर अभिजित दिपके 6 जूनला भारतात येणार असल्याच्या चर्चा आहेत. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करण्याचं आवाहन केलं जाते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. दुसरीकडे काही जण असा दावा करतात की दिपके आंदोलनासाठी नाही तर अमेरिकेतून हाकलून दिल्यामुळे भारतात येतोय. मग नेमकं खरं काय? कॉकरोच जनता पार्टीचा पुढचा डाव नक्की काय असणार आहे? नुकत्याच झालेल्या त्यांच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते 3 प्रवक्ते कोण होते आणि एका इंटरनेट कॅम्पेनचं रूपांतर एवढ्या मोठ्या राजकीय चर्चेत कसं झालं, हे सगळं आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. सर्वात आधी कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात समजून घ्यायला हवी. काही दिवसांपूर्वी देशभरात नीट, CUET, CBSE आणि इतर स्पर्धा परीक्षांमधला गोंधळ, पेपर लीक आणि व्यवस्थेतल्या त्रुटी यावरून प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. लाखो विद्यार्थी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत होते. याच काळात सुप्रीम कोर्टाचे मुख्य जज सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान केलेल्या कॉकरोच संदर्भातील कॉमेंटची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. अनेक तरुणांना वाटलं की त्यांच्या अडचणी गंभीरपणे घेतल्या जात नाहीयेत. त्यातून व्यंगात्मक पद्धतीने कॉकरोच जनता पार्टी हा ऑनलाईन कॅम्पेन जन्माला आला. सुरुवातीला अनेकांना हे फक्त एक मीम किंवा इंटरनेट जोक वाटला, पण हळूहळू लाखो लोक या कॅम्पेनशी जोडले गेले आणि हे कॅम्पेन मोठ्या डिजिटल आंदोलनाचं स्वरूप घेऊ लागलं. या संपूर्ण मोहिमेच्या सेंटरला आहे महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरचा अभिजित दिपके हा तरुण. अभिजित सध्या अमेरिकेत आहे आणि त्याने बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केले. काही वर्षांपूर्वी तो आम आदमी पार्टीच्या कम्युनिकेशन टीमशीही जोडला गेला होता. गेल्या काही महिन्यात त्याने सोशल मीडियावर परीक्षा व्यवस्थेतला गोंधळ, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि सरकारी उत्तरदायित्व या विषयांवर आक्रमक भूमिका घेतली. त्याच्या म्हणण्यानुसार नीटचे 22 लाख, CBSEचे 17 लाख, CUETचे 16 लाख आणि SSC GDचे 40 लाख असे मिळून 1 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी या व्यवस्थेमुळे प्रभावित झाले. त्याचा दावा आहे की लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अनिश्चित झालंय आणि यासाठी कोणतरी जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे. याच बॅकग्राऊंडवर अभिजित दिपके याने 6 जूनला भारतात परत येण्याची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं की तो दिल्लीत उतरेल. समर्थकांनी एअरपोर्टवर यावं आणि त्यानंतर सर्वजण संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगी मागतील. त्यांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन पूर्णपणे संवैधानिक मार्गाने आणि शांततेने होणार आहे. त्याने स्पष्टपणे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अभिजित असंही म्हणाले की जर इतक्या मोठ्या चुका झाल्यानंतरही कोणी जबाबदारी घेत नसेल तर देशात अकाउंटेबिलिटी उरलीच नाही आहे. पण या सगळ्यात एक नवीन वाद समोर आला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये दावा करण्यात आला की अभिजित दिपके भारतात आंदोलनासाठी येत नाही आहेत तर त्यांना अमेरिकेतून डिपोर्ट केलं जातं आहे. त्या पोस्टमध्ये असा आरोप होता की त्यांच्यावर भारतात गुन्हे दाखल आहेत, त्यांनी अमेरिकेतील व्हिसा नियमांचं उल्लंघन केलं आहे आणि त्यांना जबरदस्तीने भारतात पाठवलं जातं आहे. एवढंच नाही तर पासपोर्टवरचा डिपोर्टेशन स्टॅम्प दाखवा असं आवाहनसुद्धा देण्यात आलं. या पोस्टने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आणलं आहे. पण अभिजित दिपके याने लगेच यावर रिप्लाय केला. त्याने या दाव्याला सरळ फेक न्यूज म्हटलं. मी अजूनही अमेरिकेत आहे आणि 6 जूनला नियोजनाप्रमाणे भारतात येणार आहे असं त्याने स्पष्ट सांगितलं. सध्या तरी त्यांच्या डिपोर्टेशनबाबत कोणतीही ऑफिशियल अमेरिकन किंवा भारतीय सरकारी पुष्टी समोर आलेली नाही. दरम्यान 3 जूनला दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीची पहिली ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स झाली. इथून ही चळवळ फक्त सोशल मीडिया कॅम्पेन नसून स्वतःला संघटित राजकीय सामाजिक व्यासपीठ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं. यावेळी पक्षाने 3 अधिकृत प्रवक्त्यांची घोषणा केली. त्यातलं पहिलं नाव होतं सौरव दास. सौरव दास हा इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून ओळखला जातो. कायदा, न्यायव्यवस्था आणि सामाजिक प्रश्नांवर त्याने काम केलंय. 2025मध्ये दिल्लीतल्या प्रदूषण विरोधी आंदोलनातही त्याची भूमिका चर्चेत आली होती. प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याने सांगितलं की ही चळवळ फक्त एका मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी नाहीये तर भारतातल्या राजकीय चर्चेचा स्वर बदलण्यासाठी आहे. दुसरं नाव होतं विजेता दहिया. दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट असलेला विजेता हा पॉलिटिकल रिसर्चर, कंटेंट क्रिएटर आणि फिल्ममेकर आहे. वेगवेगळ्या डिजिटल क्रिएटर्ससाठी रिसर्च करण्यापासून ते पुस्तक लेखन आणि हरियाणवी चित्रपट दिग्दर्शनापर्यंत त्याचा प्रवास आहे. विशेष म्हणजे ध्रुव राठी याच्या टीममध्ये सुद्धा त्याने काम केलं असल्याचं सांगितलं जातं. तिसरा प्रवक्ता होता आशुतोष रांका. IIT कानपूर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा माजी विद्यार्थी असलेल्या रांका याने मॅनेजमेंट कन्सल्टिंग क्षेत्रात काम केलं आहे. 2025मध्ये भारतात परतल्यानंतर त्याने जयपूरमध्ये अनेक सार्वजनिक मोहिमा आणि लोकचळवळींमध्ये सहभाग घेतला आहे. या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली. प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारणा समर्थक सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की जर 5 जूनपर्यंत परिस्थितीत बदल झाला नाही तर ते स्वतः 6 जूनच्या आंदोलनात सहभागी होतील. इतक्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा व्यवस्थेत गोंधळ झाला असेल तर कोणत्याही स्वाभिमानी मंत्र्याने राजीनामा द्यायला हवा असं त्यांचं मत होतं. त्यामुळे या आंदोलनाला आणखी प्रसिद्धी मिळाली. सोनम वांगचुक यांच्यानंतर साऊथ अभिनेते प्रकाश राज यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून ते सुद्धा दिल्लीत आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. त्यांनी देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांना या आंदोलनाला उपस्थित राहण्याचं आवाहन केले आहे. विशेष म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीची चर्चा आता राजकीय पातळीवर सुद्धा पोहोचली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी एका कार्यक्रमात युवक कॉक्रोचच्या मागे जाऊ नयेत असं वक्तव्य केलं. RSSचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनीही लोकशाहीत अशा मतांनाही जागा असते असं म्हटलं. दुसरीकडे भाजपचे काही नेते या मोहिमेवर कठोर टीका करतायत. निशिकांत दुबे यांनी अभिजित दिपके यांच्या राजकीय संबंधांबद्दल प्रश्न उपस्थित केले, तर तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी त्यांच्या जुन्या सोशल मीडिया पोस्टचा संदर्भ देत त्यांच्यावर हल्लाबोल केला. म्हणून आता प्रश्न फक्त अभिजित दिपके किंवा कॉक्रोच जनता पार्टीचा उरलेला नाहीये. प्रश्न आहे की सोशल मीडियावर सुरू झालेली एक व्यंगात्मक चळवळ प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्यानंतर काय होईल? लाखो विद्यार्थ्यांच्या नाराजीचं हे खरंच प्रतिनिधित्व आहे का? ह्या फक्त काही दिवसांचा इंटरनेट ट्रेंडच आहे. 6 जूनला जंतर मंतरवर नेमकं किती लोक येतील, प्रशासनाची भूमिका काय असेल आणि अभिजित दिपके प्रत्यक्ष भारतात येतो की नाही यावर या संपूर्ण स्टोरीचा पुढचा पार्ट ठरणार आहे. म्हणूनच 6 जूनकडे आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला या विषयावर काय आवडतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती.